नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। तर कालचा झाला पोळा आता साजरा, आज परत कामाला सुरुवात झाली आहे आणि हे बघा इकडे आपल्या कुट्टीचं खड्डे आहेत जे त्याच्यावाली क्लिनिंग चालू आहे। हे बघा सगळं बाहेर नेऊन टाकले त्यांनी आणि चारा पण आणतंय। हे बघा एवढं आणून ठेवलंय, परत आणायचं आहे। तर कुट्टी करायची 4-5 दिवसापासून कुट्टीचं मशीन बंद होतं, आज परत चालू करायचं आहे। हे बघ इकडे सगळं कचरा आणून टाकला त्यांनी मुक्त गोठ्यामध्ये। हे बघा काल गाईला पण मोरकी बांधली होती, कशी दिसते बघा मोरकी तिला। तर याची तर झालंच, काल गावामध्ये जाऊन आलेलो आहे आणि ते चालली आणायला, लगेच त्यांच्या मागे पळतोय। तर सकाळी सकाळी थोडं त्यांना मोकळं सोडलेलं आहे। तर आज पाऊस नाही सकाळपासून, तसं रात्रीपासूनच नाही पाऊस। तर आपले जे कांदे त्याचे मार्केट खूप जास्त वाढले, कमीत कमी 5,000पर्यंत तरी झाले आता। हे बघा आपलं लासलगाव जे मार्केट आहे त्याला आज चांगले भाव गेले कांदे। तर त्यामुळे आज आपल्याला भरायची परत कांद्याची गाडी, कॅरेट भरायचे, ते जातील उद्याच्याला। एवढे कांदे आपले अजून बाकी आहे, तरी कमीत कमी 4-1 गाड्या कांदे आपले अजून बाकी आहे। तर ते चालले चारा आणायला। तुम्ही पळा ना तेव्हा, आंब्याचं झाड कसं काय काना गेलो। तर आंब्याचं झाड यांनी खाऊन घेतलंय एक, तो एक घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असेल, जो आपला आधी आणलेला बोकड येतो, मग मी तो तिकडे दाखवते। तर मी बाहेर आले होते कांदे नेण्यासाठी। जाय ना आता तिकडे, खाय ना। तर तो शेडमध्येच आहे। तर चला मी आता पटापट पहिले काम कंप्लीट करून घेते। बघा सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती मी, पण दिवसभर वेळ नाही मिळाला व्हिडिओ काढायला। तर आता आपले बकरे जे आहे ते फार्म सोडून गेले होते कुठं तरी, ते बघा आणले परत। कुठे गेले तो? तर आपलं भवानीचं मंदिर त्याच्या पुढे निघून गेले होते ते कुठेतरी, त्यांना सोडलं होतं। आम्ही भरत होतो कांदे, तर त्यांना मोकळं सोडलं, ते गेले निघून, आले परत आता। तर आज आमचं खूप काम झालं शेडमध्ये, चाळीमध्ये पूर्ण कांदे आम्ही भरले। कमीत कमी आम्ही 30 ते 35 कॅरेट भरलेले आणि अजून बाकी आहे, उद्या काही भरू। आणि बाकी सगळे बाहेर वाळत घातलेले काही खराब कांदे बघा इकडे, ते तिकडे शेडमध्ये पण टाकले आणि चाळीमध्ये कॅरेट भरून ठेवले। हे बघा इकडे चाळीमध्ये एवढं कॅरेट आम्ही भरून ठेवले आणि खूप वेळ झाला। अजून गाईचं दूध वगैरे काढायचे, गायांना अजून मध्ये घ्यायचे, चारा टाकायचा आहे त्यांना खायला। हे बघा किल्लारा अजून बाहेरच आहे आणि आपली जी नवीन वासरी ती पण बाहेर आज मोकळी केली। ते बघा मला दाखवतो मी, तेव्हा कशी गागते। इकडे आणि अजून किल्लारा सोडायचे। तिचं वासरू पण मध्येच आहे। तर हे बघा इथे मी पटपट कांदे भरून घेते, बाहेर जे शेडमध्ये टाकलेले होते ते वाळत।
तर ते कांदे भरते. तर चाललंय तेच काम आज दिवसभर, त्यामुळे व्हिडिओला वेळ नाही मिळाला. तर मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. तर माझे मुलं पण बघतात ही व्हिडिओ, त्यामुळे मग मी थोडा प्रयत्न करते की रोजच्या रोज टाकण्याचा व्हिडिओ. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर हे बघा 7:30 वाजले. लाईट पण लावली शेडमध्ये. गायांना घेतले मध्ये आणि चारा टाकलाय. सकाळीच चारा काढून ठेवला होता, त्यामुळे ताण नाही. आणि दोघं पण खात आहे, खिलार पण आणि वासरू पण. आणि हे दोघं हे बघा दिसतंय. तर यांच्या दोघांवरती चाललंय औषध फवारायचं, जे पिस आहे त्यांचं. तर दिवसभर नाही, पण संध्याकाळच्या वेळेस फवारून दिले म्हणजे मग सकाळी फ्रेश होतील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. हे वातावरण कसं झालं बघा बाहेरचं. तर चला आजच्या संध्याकाळसोबत व्हिडिओला समाप्ती करूया. बाय बाय.